नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्रीपाद श्री वल्लभांच्या चित्रा जन्म नक्षत्राच्या मुहूर्तावर आज 17 नोव्हेंबरला आपल्याला आवर्जून ही साधी आणि सरळ सोपी सेवा करायची आहे आणि आपल्याला दिगंबराला श्रीपाद श्री वल्लभाला आपल्यावर प्रसन्न करून घ्यायचं आहे. तर चला सेवा कशी आहे ते बघूया. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद श्री वल्लभ यांची चित्रा जन्म नक्षत्र आहेत. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर. आज आपण श्रीपाद श्री वल्लभांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, कारण की 17 नोव्हेंबर रोजी श्रीपाद श्री वल्लभांचे जन्म नक्षत्र आहे. 17 नोव्हेंबर रोजी दिवसभर भगवान श्री श्रीपाद श्री वल्लभ या स्वामी यांचे अतिशय शुभ चित्रा हे जन्म नक्षत्र आहे. या चित्रा जन्म नक्षत्राचा पुण्यकाळ 16 तारखेपासून 18 नोव्हेंबर पहाटे 5:11 पर्यंत राहणार आहे. तसेच 17 नोव्हेंबर रोजी सोम प्रदोष आहे. श्रीपाद स्वामींना रुद्राभिषेक करून हिना अत्तर व हिना उदबत्ती लावून हलव्याचा नैवेद्य या दिवशी दाखवायचा आहे. 17 नोव्हेंबर रोजी त्यांच्या अतिशय शुभ अशा सिद्ध मंगल स्तोत्र मंत्राचे 12 वेळा पठण करून त्यांच्या चरणी सेवा रुजू करायची आहे. तसेच जमेल तितका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. श्रीपाद श्री वल्लभांच्या आशीर्वादाने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. कर्ज निवारण होते. स्वप्नात सिद्ध पुरुषाचे दर्शन होते. अखंड विजय यश समृद्धी मिळते. घरच्या घरी आपण सिद्ध मंगल स्तोत्राचे शुद्ध गायीच्या तुपाने किंवा हवीर द्रव्याने आपण हवन सुद्धा करू शकतो. श्रीपाद श्री वल्लभांचे आजोबा श्री बापनाचार्य यांना दत्त दर्शन होऊन त्या अनुभूतीत प्रकट झालेले हे अतिशय सिद्ध मंगल स्तोत्र जर रोज म्हटले तर 1000 ब्राह्मण जेव घालण्याचे पुण्य आपल्याला मिळते. स्वप्नात सिद्ध महापुरुषाचे दर्शन होते. जे भक्त काया वाचा मने श्री दत्त आराधना करून या स्तोत्राचा पाठ करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन ते श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेस पात्र ठरतात. हे स्तोत्र ज्या दिवशी चित्रा नक्षत्र असेल त्या दिवशी जास्तीत जास्त 12 वेळा पठण करावे. किमान 1 वेळा तरी हे स्तोत्र म्हणावे. दररोज सुद्धा रात्री झोपताना उदबत्ती लावून एकदा तरी अवश्य म्हणावेत. फार सुंदर अनुभव या स्तोत्र म्हटल्याने येत असतात. घरात सतत दैवी ईश्वरीय शुभ शक्तींचा अस्तित्व या स्तोत्र पठणाने जाणवते. भगवान श्रीपाद श्री वल्लभांचे जन्म नक्षत्र चित्रा हे आहे. प्रथम पूर्ण दत्तावतार श्रीपाद श्री वल्लभ स्वामींना अतिशय प्रिय असलेले श्री सिद्ध मंगल स्तोत्र या दिवशी आणि हे 3 दिवस 1 किंवा 11 वेळेस पठण करून सेवा आपण देवाच्या चरणी रुजू करावी. श्रीपाद श्री वल्लभांचा चित्रा नक्षत्रावर जन्म झाला आहे. हे अतिशय शुभ नक्षत्र आहे. या नक्षत्रावर त्यांचे दैवी ऊर्जा तत्व शुभ स्पंदन रूपाने या पृथ्वी तलावावर कार्यरत असते. या स्तोत्र पठणाने त्या शुभ लहरींचा अल्पसा का होईना लाभ आपल्याला होत असतो. जिथे हे पठण होते त्या ठिकाणी ते सूक्ष्म रूपात उपस्थित असतातच असे त्यांच्या श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या अक्षर सत्य ग्रंथात त्यांनीच सांगितलेले आहे. तर मित्रमैत्रिणींनो, आपल्याला 17 नोव्हेंबर रोजी हे सिद्ध मंगल स्तोत्र म्हणून श्रीपाद श्री वल्लभांची सेवा ही रुजू करायची आहे. तर ही सेवा केल्याने आपल्याला देवाचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्यावर कोणतेही कर्ज राहत नाहीत आणि सुख समाधान हे आपल्या घरात नांदते. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हरिप्रिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.